विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण मराठी या विषयाबद्दल चर्चा केलेली होती. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण पाहिलं. निबंध लेखन कशा पद्धतीने केलं पाहिजे आहे, पत्रलेखन कशा पद्धतीने केली पाहिजे आहे, भाषा कशी असली पाहिजे आहे, तुमची उत्तरं कशी असली पाहिजे आहे, उत्तरांमध्ये कोणता भाग महत्त्वाचा आहे, प्रस्तावना लिहिणं किती गरजेचं आहे, त्या प्रस्तावनेला देखील मार्क आहेत, आणि कशा पद्धतीनं तुम्ही पेपर सोडवला पाहिजे आहे, या सगळ्या गोष्टींची चर्चा या आधी जो भाग झाला त्याच्यामध्ये आपण अभ्यासलेला आहे. आता आपण पुढच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. पण त्यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये आपले जे काही झालेले आहेत लेसन किंवा संतबाणी म्हणा, तर त्याचा आपण आता थोडक्यात उजळणी करणार आहोत. प्रत्येक संतबाणीची आणि पाठाची थोडक्यात उजळणी आज आपण घेणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या पुढील अभ्यासक्रमाकडे वळणार आहोत, पुढच्या पाठाकडे आपण वळणार आहोत. तर आपल्या पुस्तकामध्ये असणारी पहिलीच जी प्रार्थना आहे, सर्वात्मका शिवसुंदरा विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज यांची ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना तुम्हाला फक्त आणि फक्त काव्यानंदासाठी दिलेली आहे. ती आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही, म्हणून आपण पुढील संतवाणीचा अभ्यास करायला सुरुवात केलेली होती. तर पुढचे संतवाणीची आपण उजळणी बघणार आहोत. संतवाणीचं नाव आहे भेटी लागी जीवा आणि त्याचे संत कवी आहेत संत तुकाराम महाराज. आता संत तुकाराम महाराज यांचं थोडक्यात आपण परिचय जाणून घेऊया की संत तुकाराम महाराज यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले आणि जन्म 1608 ते मृत्यू 1650. तर संत तुकाराम महाराज यांनी व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य अशी सांगड घातलेली होती आणि तसे सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील ते संत कवी आहेत. दांभिकता, दैववाद, अहंकार वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी त्यांच्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा आणि सर्वानुभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगामधून मांडतात. भेटी लागी जीवा या अभंगामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते की या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी आपल्या मनातील विठ्ठलाची ओढ जी आहे ती वेगवेगळ्या दृष्टांतातून मांडलेली आहे. दृष्टांत म्हणजे काय, तर उदाहरणं, वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. तर कोणकोणती उदाहरणं दिलेली आहेत, कुणाची उदाहरणं दिलेली आहेत, तर पहिलं उदाहरण त्यांनी चकोराचं दिलेलं आहे. त्यानंतर बाळ आणि त्यानंतर सासरी गेलेल्या लेकीचं उदाहरण देऊन त्यांनी हे पटवून दिलेलं आहे की त्यांच्या मनामध्ये परमेश्वराची ओढ कितपत आहे. ती या उदाहरणाद्वारे त्यांनी ते पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. समर्पक ओढ जी आहे ती समर्पक दृष्टांतातून त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर संत तुकाराम महाराज विठ्ठलाला उद्देशून म्हणतायत की की परमेश्वरा, मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे, मी रात्रंदिवस तुझी वाट पाहतोय. आणि हे पहिल्याच ओळीतून त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. मला तुझ्या भेटीची आस लागलेली आहे, ओढ लागलेली आहे आणि म्हणून मी रात्रंदिवस तुझी वाट अतिशय आतुरतेनं पाहतो. आता पुढे जाऊन ते म्हणतायत की पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. आता जसं तुम्हाला म्हटलं की चकोराचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे, तर इथं चकोर जे म्हटलेलं आहे तर विठ्ठलाच्या भेटीची ओढ पटवून देताना त्यांनी चकोराचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की आता हा चकोर जो आहे, हा चकोर सुद्धा एक काल्पनिक पक्षी आहे आणि असं म्हटलं जातं की पौर्णिमेचा चंद्र हेच या चकोराचं जीवन आहे. कारण पौर्णिमेच्या चंद्राचा चंद्रप्रकाश पिऊनच हा चकोर पक्षी जगतो असं म्हटलं जातं. तर इथे संत तुकाराम महाराजांनी चकोराचं उदाहरण दिलेलं आहे आणि ते म्हणतायत की पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाटप आहे. तर त्या चकोराप्रमाणे मला
मी तुझी आतुरतेनं वाट पाहतो आहे. चकोर पक्षी जसा तो चंद्रप्रकाश, पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पिऊन जगतो, तसंच माझं जगणं सुद्धा आता तुझ्या भेटीवरती अवलंबून आहे. आणि म्हणून तू माझी आणि तुझी भेट आता होणं जास्त गरजेचं आहे. आणि हे विठ्ठला, माझं जे जीवन आहे ते चकोर पक्षाप्रमाणे आसुसलेलं आहे. तर अशी माझ्या मनामध्ये विठ्ठल भेटीची ओढ लागलेली आहे, तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. पुढे ते उदाहरण देत आहेत की सासरी गेलेल्या मुलीचं ते उदाहरण देत आहेत, लेकीचं ते उदाहरण देत आहेत. आणि ते उदाहरण सांगताना ते म्हणत आहेत की दिवाळीच्या मुळा लेकी असावली, पाहतसे वाटुली पंढरीची. सासरी गेलेली जी मुलगी आहे ती दिवाळीच्या सणाला आपल्या माहेरहून कोण येतंय आपल्याला नेण्यासाठी, कारण तिला ओढ लागलेली असते. सुरुवातीला मुलीचं लग्न झाल्यानंतर वर्षभर प्रत्येक सण ती काही सण ती आपल्या माहेरी करत असते. आणि त्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी हा सण आहे. तो सासरी देखील करते, पण तिला जास्त ओढ असते ती आपल्या माहेरच्या लोकांना भेटण्यासाठीची. आणि म्हणून ती वाट पाहत असते की कुणीतरी मुराळी आपल्याला न्यायला येईल. मुराळी म्हणजे तिला आणण्यासाठी जी व्यक्ती माहेरहून तिच्या सासरी जाते तिला मुराळी असं म्हटलं जातं. आणि तिला त्या दिवाळीचा, कारण दिवाळी हा सगळ्यात मोठा सण आहे. आणि मग ती जशी वाट पाहत असते त्या सणाची की दिवाळीच्या सणाला माझ्या माहेरहून मला नेण्यासाठी कुणीतरी येईल, तसं इथे संत तुकाराम महाराज म्हणतायत की पाहतसे वाटुली पंढरीची. जशी की पंढरपूरहून मला भेटण्यासाठी कुणीतरी येईल अशी वाट, किंवा मला पंढरपूरला नेण्यासाठी कुणीतरी येईल अशी वाट मी पाहतो आहे. आणि तुझ्या भेटीची मला अशी ओढ लागलेली आहे. मी देखील पंढरपूरहून कुणीतरी मला भेटीसाठी न्यायला घेऊन येईल याची मी आतुरतेनं वाट पाहतो आहे. आणि हे परमेश्वरा, अशा पद्धतीनं मला तुझ्या भेटीची ओढ लागलेली आहे. भुकेली वा बाळ अति शोक करी, वाट पाहे उरी माऊलीची. पुढे जाऊन ते म्हणतायत की जसं भूक लागलेलं लेकरू जे आहे, तहानं बाळ जे आहे, ते बाळ ज्याप्रमाणे ओरडतं, शोक करतं, त्याची भूक भागवण्यासाठी त्या आईला वाट पाहे उरी माऊलीची, त्या आईची वाट पाहतं. आणि भुकेने ते व्याकुळ झालेलं असतं, त्याची भूक शमवणं त्या वेळेस गरजेचं आहे. आतुरतेनं आईची ते वाट पाहतंय. आणि मग ती आई येईल आणि माझी भूक भागवेल अशी जी काही भावना आहे त्या बाळाच्या मनामध्ये असते. आणि तिने यावं म्हणून ते जे व्याकुळतेनं आरडाओरडा करतंय, ते आसुसलेलं असतंय, त्याची भूक भागवण्यासाठी ते व्याकुळ झालेलं असतं. आणि म्हणून ते तळमळतं, ते ओरडतं. तर तशा पद्धतीनं मी सुद्धा व्याकुळ झालेलो आहे तुझ्या भेटीसाठी. तर हे परमेश्वरा किंवा हे पांडुरंगा, मी तुला माझी आई मानलेलं आहे आणि म्हणून तू माझ्या भेटीसाठी यावंस अशी इथे संत तुकाराम महाराजांनी आपली ओढ व्यक्त केलेली आहे. पुढे ते म्हणतात, तुका म्हणे मज लागलीसे भूक, दाऊनी श्रीमुख धावी देवा. संत तुकाराम महाराज म्हणतात की मला सुद्धा अशीच भूक लागलेली आहे तुझ्या भेटीची, या बाळाप्रमाणे भूक लागलेली आहे. आणि अशा वेळी हे विठ्ठला की मी तुला विनंती करतोय की तुझं श्रीमुख मला तू दाखव, त्याशिवाय माझी भूक भागणार नाही. आणि तुझं दर्शन मला व्हावं म्हणून तू माझ्यासाठी धावून ये. असं या संतवाणीमध्ये संत तुकाराम महाराजांनी वेगवेगळे दृष्टांत देऊन आपल्या विठ्ठल भेटीची ओढ इथे व्यक्त केलेली आहे. याची प्रश्न उत्तरं सुद्धा मी तुम्हाला दिलेली होती. त्या पुढची संतवाणी जी आहे, संतवाणी संत कृपा झाली, त्याच्यात काय पाहिलं ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. संत कृपा झाली ही संत बहिणाबाई यांची संतवाणी आहे. संत बहिणाबाई यांचा जन्मकाळ 1668 आणि मृत्यू 1700.
वारकरी संप्रदायातल्या त्या संत कवयित्री म्हणून ओळखल्या जातात आणि संत तुकाराम महाराज यांच्या त्या शिष्या आहेत. त्यांच्या ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी रचना त्यांच्या प्रसिद्ध आहेत आणि संत तुकाराम यांच्या काव्यरचनेचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा संत बहिणाबाई यांच्यावरती, यांच्या अभंगांवरती, यांच्या काव्यरचनेवरती परिणाम झालेला दिसतो, तो प्रभाव जाणवतो आणि भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार हा त्यांच्या अभंगाचा विशेष आहे. प्रस्तुत अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे ते थोडक्यात तुम्हाला सांगते की संत बहिणाबाई यांनी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायरूपी इमारत उभारणीमध्ये संतांचा कसा मोलाचा वाटा आहे याचं वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असं म्हटलं जातं. संत ज्ञानेश्वर माऊलींपासून संत बहिणाबाईंपर्यंत असे कितीतरी संत कवी आहेत की त्यांनी ही वारकरी संप्रदायाची इमारत उभी केली म्हणजे दगडविटांची इमारत नव्हे तर साहित्यरूपी जी इमारत उभी केलेली आहे. एवढा मोठा साहित्याची संपत्ती या संतांनी जी आपल्याला दिलेली आहे त्याला साहित्यरूपी इमारत असं संबोधलं गेलेलं आहे. आणि म्हणून ही जी वारकरी संप्रदायाची इमारत मोठी झालेली आहे किंवा वाढत गेलेली आहे, साहित्यरूपी संपदेची जी इमारत आहे ती जी काही वाढत गेलेली आहे, तर त्याच्यासाठी कुणी कुणी योगदान केलेलं आहे त्याचं वर्णन त्यांनी आपल्या या संतवाणीमध्ये केलेलं आहे. संतवाणी मी वाचते. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. आता इथे संत बहिणाबाई म्हणतायत की संतांची कृपा झाली आणि ही इमारत फळा आली. ही वारकरी संप्रदाय रूपी जी इमारत आहे, साहित्य रूपी जी इमारत आहे, ती इमारत फळा आली म्हणजे ती मोठी झालेली आहे. आणि ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. आता या साहित्यरूपी इमारतीचा पाया कोणी रचलाय तर या साहित्यरूपी इमारतीचा पाया जो आहे तो संत ज्ञानदेवांनी रचलेला आहे. मग संत ज्ञानदेवांनी कशा रूपाने हा पाया रचलेला आहे तर संत ज्ञानदेवांनी त्यांचे अमृतानुभव आहेत, चांगदेव पासष्टी आहे, ज्ञानेश्वरी आहे, ही जी काही ग्रंथसंपदा आहे या वारकरी साहित्य संपदेचा हा पाया रचलेला आहे. आणि पाया जर भक्कम असेल तर त्याच्यावरती इमारत भक्कम अशी उभी राहू शकते आणि तेच काम संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे. वारकरी संप्रदायाची जी स्थापना आहे ती ज्ञानेश्वर माऊलींनी केलेली होती आणि हे जे काही साहित्य त्यांनी रचलेलं होतं तो म्हणजे या वारकरी संप्रदायाचा पाया आहे आणि त्याच्यावरती पुढे इमारत उभी राहिलेली आहे. नामातयाचा किंकर तेणे रचिले ते आवर. किंकर म्हणजे सेवक. तर संत नामदेव महाराज म्हणतात की नामातयाचा त्यांचा किंकर तो सेवक झालेला आहे आणि त्याने रचले आवर. आवर जे आहे परिसर जो आहे तो संत नामदेवांनी रचलेला आहे. जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत. जनार्दन एकनाथ स्वामींनी त्याचं खांब होण्याचं कार्य केलेलं आहे. आणि ही जी साहित्यरूपी इमारत आहे ती उभी राहता म्हणजे त्याला कुणी खांब कोण झालं, आवार कुणी रचलेला आहे. संत नामदेवांनी आवार रचला, संत एकनाथांनी त्याचे खांब उभे केलेले आहेत. तुका झालाचे कळस भजन करा सावकाश. आता असं म्हटलं जातं ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. पाया मजबूत होता. संत नामदेवांनी पुढे त्याचा विस्तार केला, तो व्यापक केला, परिसर प्रचारानं व्यापक केला, मोठा केला. त्या मंदिराचा खांब होण्याचं काम एकनाथ स्वामींनी केलेलं होतं. आणि त्याचसोबत आता हा मंदिराचा जो पाया आहे, कळसाचं जे काम आहे ते संत तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणि संत तुकाराम कळस झालेले आहे या वारकरी संप्रदायाच्या साहित्यरूपी इमारतीचा ते कळस झालेला आहे. विविध अभंगातून वरती आपण त्यांचं
पहिल्या संतवाणीमध्ये आपण त्यांचा परिचय पाहिला की दांभिकता वगैरे ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींवरती त्यांनी त्यांच्या अभंगातून पणे प्रहार केलेले आहेत, वार केलेले आहेत. दुराचार, अहंकारी वृत्ती जी आहे ती संपवण्यासाठी त्यांनी आपल्या अभंगातून त्यांचा परखड समाचार असा घेतलेला आहे. तर असं त्यांनी कळस होण्याचं काम केलेलं आहे. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणे केले भोजा. आता बहिणाबाई जे आहेत हे या खांबाच्या कळसावरचा पताका झालेले आहेत, ध्वज झालेले आहेत. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले बोजा. आणि या सगळ्यांचं स्पष्टीकरण करण्याचं काम, हे विवेचन करण्याचं जे काम आहे, निरूपण करण्याचं, निरूपण म्हणजे स्पष्टीकरण करण्याचा जो भार आहे तो कोणी उचललेला आहे? संत बहिणाबाईंनी उचललेला आहे. आणि अशा पद्धतीनं ही वारकरी संप्रदायांची इमारत उभी राहिलेली आहे. याची देखील आपण प्रश्न उत्तरं पाहिलेली आहेत, अभ्यासलेली आहेत. खात्री आहे माझी की तुम्ही ती नक्कीच लिहिली असणार आहेत. त्यानंतरचा व.पु. काळे प्रसिद्ध असे कथाकार जे आहेत त्यांचा पाठ आपण अभ्यासला. त्या पाठाचं नाव आहे बेटा मी ऐकतो आहे. वसंत पुरुषोत्तम काळे यांचा हा पाठ आहे. थोडक्यात त्यांचा तुम्हाला मी परिचय वाचून दाखवते. वसंत पुरुषोत्तम काळे, जन्म 1932, मृत्यू 2001. कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार. लोंबकळणारी माणसं, पण माझ्या हातांनी, पेन सलामत तो, ब्रह्मदेवाचा काळ, गुलमोहर, कर्मचारी, कारे भुललासी, ऐक सखे, वन फॉर द रोड, माया बाजार, स्वर, संवादिनी, वलय इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. ही वाट एकटीची, पार्टनर इत्यादी त्यांच्या कादंबरीसुद्धा प्रसिद्ध आहेत. आकर्षक कथानक, ओघवती भाषाशैली, त्यांचं निवेदन आणि चटपटीत संवाद जे आहेत ते, आणि त्यामुळे त्यांच्या कथा कशा आहेत? त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत. एकंदरीत या पाठामध्ये काय दिलेलं आहे ते मी तुम्हाला स्पष्ट करून सांगते की संगीत कलेवरती जीवापाड प्रेम करणारे त्याचे मुलाचे वडील आणि अपघातामध्ये संगीत सेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा जो आहे याचं भावस्पर्शी वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. पाठाची सुरुवातच अशी केलेली आहे की संगीत कलेचे जे शिक्षक आहेत त्या संगीत कलेच्या शिक्षकांचा त्यांच्या वादन विद्यालयाचा एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्या संगीत शिक्षकांनी लिहिलेल्या किंवा शिरीषबद्दलच्या त्याच्या आठवणी त्यांनी पुढे मांडलेल्या आहेत. सुरुवातच अशी आहे की तिसरी घंटा घणघणली आणि बाहेरचा जो कोलाहल आहे तो कोलाहल शांत झाला आणि सगळ्यांच्या माना स्टेजकडे वळाल्या. कार्यक्रमाला आता सुरुवात होणार होती आणि त्या संगीत कलेचे जे शिक्षक आहेत ते शिक्षकांनी आपल्या निवेदनाला सुरुवात केली आणि त्यांनी त्या निवेदनामध्ये स्पष्टही केलं की सभ्य स्त्री पुरुष हो, हा माझ्या गायन विद्यालयाचा पहिलाच कार्यक्रम आहे, पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी जे कला सादर करणार आहे ते तुम्ही शांतपणाने या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी त्यांनी सुरुवातीलाच प्रेक्षकांना विनंती केली. आणि त्यांनी हेही सांगितले की आजच्या कार्यक्रमाची सुरुवात जी आहे ती शिरीष भागवत नावाच्या मुलाच्या फिडल वादनाने, फिडल म्हणजे व्हायोलिन वादन, त्या व्हायोलिन वादनाने ती होणार आहे. आणि हेही सांगायला ते विसरले नाहीत की तो कलेच्या प्रांतातला नौखा मुसाफिर आहे. म्हणजे तो आत्ताच या संगीत विद्यालयामध्ये आलेला आहे आणि हळूहळू तो शिकतो आहे. आणि तर तुम्ही त्याला समजून घ्या असं सांगण्याचा एक उद्देश होता. आणि मग त्यांनी शिरीषकडं पाहिलं, त्या हुशारीचं कौतुक करावं असं प्रेक्षकांना विनंती करून त्यांनी शिरीषकडे पाहिलं आणि शिरीषनं सुद्धा कार्यक्रम सुरू करायला आपल्या नजरेतूनच खुणावलं. आणि इथे
ते शिक्षक म्हणत आहेत की मला मनापासून त्या शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण नुकताच आलेला हा विद्यार्थी जो आहे, नुकताच या विद्यालयामध्ये शिकायला आलेला जो विद्यार्थी आहे, तो त्या विद्यालयाचं नाव खराब करेल की काय अशी भीती या त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून हे शिक्षक या शिरीषला कार्यक्रम देण्याचं टाळत होते. त्यांनी शिरीषकडं पाहिलं आणि शिरीषच्या चेहऱ्यावरती एक धीटपणा आणि आत्मविश्वास दिसत होता. आणि त्या शिक्षकांना हे माहिती होतं की फार काळ त्याचं हे अवसान जे आहे ते अवसान फार काळ टिकणार नाही, कारण तो घाबरलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि सुरुवातीला जो त्याच्या चेहऱ्यावरती असणारा आत्मविश्वास आहे, जो त्याच्या चेहऱ्यावरती असणारा धीटपणा आहे, तो कालांतराने गळून पडेल. म्हणजे जसा पडदा वर जाईल आणि प्रेक्षकांचा हा जो काही कोलाहल आहे तो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर असणारा हा जो धीटपणा आहे तो गळून पडेल अशी शिक्षकांना खात्री होती. आणि शिरीषनं खूण करताच पडदा वरती गेला आणि फुटलाईटच्या समोरच्या फुटलाईटचा झगझगीत प्रकाश शिरीषच्या डोळ्यांवरती पडल्यावरती शिरीषने लगेच आपले डोळे बंद करून घेतले. आणि थोड्या वेळानं त्याला त्या प्रकाशाची सवय झाल्यानंतर त्याने आपले डोळे उघडले. मनात त्याच्या चलबिचल झाली. स्वाभाविक आहे, समोर एवढा प्रेक्षक वर्ग बसलेला आहे आणि त्यांच्यासमोर आपली कला सादर करायची आहे म्हटल्यानंतर थोडीशी मनामध्ये कुठेतरी भीती वाटणार होती, कारण शिरीषचा सुद्धा हा पहिलाच कार्यक्रम होता. आणि त्यामुळे त्याला त्याची ती भीती त्याच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसायला लागलेली होती. आणि आता शिक्षक म्हणून शिक्षकाचं ते कर्तव्य होतं की त्यांनी आपल्या विद्यार्थ्याला सांभाळून घेणं. आणि म्हणून त्याच्या शिक्षकांनी तंबोरेवाल्याला खूण केली आणि तंबोऱ्याचा गंभीर आवाज त्या सगळ्या प्रेक्षागृहामध्ये घुमू लागला. त्याचसोबत तबल्याचा सुद्धा ठेका हळूहळू ऐकू यायला लागला. आणि पुन्हा परत शिरीषनं डोळे मिटून कुणाचं तरी ध्यान केल्यासारखं जाणवलं आणि पुन्हा त्याचा चेहरा पहिल्या आत्मविश्वासाने उजळून निघाला आणि त्याने धीमेपणाने भूपरागातील गत वाजवायला सुरुवात केली. अजिबातच अगदीच शिक्षकांनी जसं शिकवलेलं होतं तसंच्या तसं त्याने वाजवायला सुरुवात केलेली होती. मात्रेचा सुद्धा फरक नव्हता. तो शांतपणे वाजवू लागलेला होता. आणि शिक्षक म्हणतात की आजवर बसला नव्हता एवढा धक्का मला बसला, माझ्या कानांवरती माझा विश्वास बसत नव्हता आणि वाटायला लागलं की ही पंचेंद्रिय जी आहेत ती मला दगा तर देत नाही येत नाही, हे जे मी पाहतोय हे स्वप्न तर नाही येणार, अशी शंका त्यांच्या मनाला चाटून गेली. कारण शिक्षक म्हणतात की माझ्या जागी जर तुम्ही सुद्धा असतात तर तुम्हाला सुद्धा कदाचित असंच वाटलं असतं. कारण सुमारे 6 महिन्यापूर्वी हा शिरीष या संगीत शिक्षकांच्या विद्यालयामध्ये त्याने प्रवेश घेतलेला होता आणि येता क्षणी त्याने धीटपणे विचारलेलं होतं की आपणच पी जनार्दन का? आणि त्यांनी सुद्धा उत्तर दिलेलं होतं की हो मीच. आणि त्याने स्वतःची ओळख करून दिलेली होती. ती ओळख करून देत असताना त्याच्यातला जो आत्मविश्वास आहे आणि त्याने ते सांगितलं की माझं नाव शिरीष भागवत, घरी मला श्री म्हणतात, इतक्या आत्मविश्वासानं तो शिक्षकांच्या समोर गेलेला होता. आणि त्याने सांगितले की मला गाण्याची आवड आहे आणि त्यासाठी मी काहीतरी शिकावं अशी माझ्या वडिलांची फार इच्छा आहे आणि म्हणून मी इथे आलेलो आहे. त्याचं हे अगदी चमत्कारिक उत्तर ऐकून शिक्षकांना थोडासा रागही आलेला होता आणि नवलसुद्धा वाटलेलं होतं. आणि थोडा वेळ थांबून त्यांनी शिरीषने सांगितलं की मी आपल्याकडे शिकायला येईन, पण माझी एक अट आहे की मी ज्या वेळेस या विद्यालयामध्ये येईन त्या वेळेस माझ्याबरोबर माझे वडीलसुद्धा येतील आणि इथली शिकवणी चालू असताना माझे वडील माझ्यासमोर बसलेले असतील. आणि आता मात्र या शिक्षकांना शिरीषच्या या आगाऊपणाचा राग आलेला होता. त्यांना म्हणजे तो जे काही आगाऊपणाने उत्तर देत होता त्याचा त्यांना राग आलेला होता. पण तरीही शिक्षकांनी जाणीवपूर्वक हसतपणे त्याला उत्तर दिले की तुझ्या सगळ्या अटी मला मान्य आहेत आणि पण तुला फी मात्र 50 रुपये द्यावी लागेल. आणि या सगळ्या गोष्टी मान्य करून दुसऱ्या दिवशीच शिरीष आणि शिरीषचे वडील त्या संगीत विद्यालयामध्ये आले. अगदी वेळेवरती शिरीष संगीत विद्यालयामध्ये आलेला होता
आणि त्यांच्यासोबत एक वयस्कर भारग्रस्त गृहस्थसुद्धा होते. आणि शिरीषनं ओळख करून दिली की हे माझे गुरुजी आणि हे माझे वडील आहेत नाना. आणि असे नमस्कार वगैरे झाले. नाना शिरीषशी काहीही न बोलता खुर्चीवरती जाऊन बसले. आणि शिरीषनं आपल्यासोबत जी काही वही पेन वगैरे आणलेली होती त्यामुळे शिरीषबद्दलचा ग्रह लेखकाच्या मनातला किंवा त्या शिक्षकांच्या मनातला चांगला झालेला होता की पहिल्याच दिवशी मुलगा एवढं सगळं साहित्य वगैरे घेऊन येतो आहे आणि तो सोबत बसलेला आपल्या बाबांना सुद्धा घेऊन आलेला आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलचा जो ग्रह आहे तो थोडाफार का होईना की त्यांच्या मनामध्ये चांगला झालेला होता. पहिल्याच दिवशी प्राथमिक माहिती आणि पहिला धडा त्यांनी दिल्यावरती लगेचच हातात व्हायोलिन घेऊन वाजवून दाखवायला सुरुवात केली. कारण ती त्यांच्या विद्यालयाची की प्रथा होती की ते शिक्षक म्हणतात की ती माझी प्रथा होती की विद्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी पहिल्या दिवशी स्वतः वाजवून दाखवायचो. त्यामागचा हेतू एवढा होता की मला कितपत चांगलं येतंय हे सांगण्याचा हेतू नव्हता, तर तिथं त्यांना हे सुचवायचं होतं की नेटाने आलात, नीट टिकलात, व्यवस्थितपणे इथं थांबलात, जे काही शिकवतोय ते व्यवस्थितपणे आत्मसात केलं तर इथंपर्यंत तुम्ही वाजवू शकाल, असा एक त्यांचा उद्देश होता. म्हणून ते स्वतः वाजवून दाखवायचे. तर सुरुवातीला त्यांनी 20-1 मिनिट पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली आणि इथे नानांच्या चेहऱ्यावरती मात्र तृप्तीचं समाधान दिसायला लागलेलं होतं. आणि शिरीष, नाना आणि शिक्षक असं दोघांच्या चेहऱ्याकडे आळेपाळीनं पाहत होता. आणि आता तास संपल्यानंतर शिरीष आणि त्याचे वडील उठले आणि ते जायला लागले. तेवढ्यात त्यांना शिक्षकांनी विचारलं सुद्धा की कसं वाटलं एकंदरीत तुम्हाला. तर त्याच्यावरही उत्तर शिरीषनेच दिलं की वा उत्तम, त्याच्यामध्ये काही वादच नाही आहे. पुन्हा परत हे मध्ये बोलण्याचा शिक्षकांना राग आलेला होता आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये शिरीषबद्दल एक राग होताच की हा इतका छोटा लहान वयातला मुलगा, 13 वर्षांचा मुलगा, 2 मोठी माणसं बोलत असताना किंवा बोलताना तो मध्ये मध्ये बोलतोय. स्वाभाविक आहे की कोणालाही राग येईल. आणि त्यांना असं वाटलं होतं की मध्ये मध्ये बोलल्याबद्दल, मध्ये मध्ये उत्तरे दिल्याबद्दल कदाचित त्याचे वडील नानाच त्याला काहीतरी बोलतील. आणि पण तरी नाना मात्र त्याच्याकडे कौतुकाच्या नजरेनंच पाहत होते. आणि हे पाहून शिक्षकांना मात्र आश्चर्य वाटत होते. पण एका गोष्टीचं शिक्षकांना शिरीषचं कौतुक वाटत होतं की त्याचा हात जो आहे तो वाजवायला अतिशय हलका होता आणि त्याने अतिशय कमी वेळामध्ये फार चांगल्या गोष्टी शिकलेल्या होत्या. त्याची आकलनशक्ती चांगली होती, ग्रहणशक्ती त्याची चांगली होती. काहीही न बोलता ते दोघेही तिथून निघून गेले. आणि असे करत करत रोज 3 महिने निघून गेले की रोज शिरीष आणि नाना त्या संगीत विद्यालयामध्ये येत होते. आणि विद्यालयाचा आता प्रथमच कार्यक्रम करणार होते शिक्षक. आणि शिरीषची ही जी काही उत्तमोत्तम प्रगती पाहून त्यांनी ठरवून टाकलेलं होतं की संगीत विद्यालयाचा हा जो पहिला कार्यक्रम आहे तो शिरीषलाच द्यायचा. आणि त्याची त्यांनी तयारीही सुरू केलेली होती. आणि विद्यालयाच्या कार्यक्रमात त्यांनी शिरीषला आल्याला सांगितलं की आपल्या संगीत विद्यालयाचा मी एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो पहिलाच कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये मी तुला वाजवण्याची संधी देत आहे. आणि हे ऐकल्यानंतर शिरीषला खूप आनंद होईल असं कुठेतरी शिक्षकांना वाटत होतं, पण तसं झालं नाही. त्याचा चेहरा काहीसा उतरला होता आणि त्यांना विचारलं की तुला आनंद झाला नाही का, की मी तुला कार्यक्रम देणार आहे म्हटल्यानंतर तुला आनंद नाही का झाला या गोष्टीचा. त्याच्यावरती शिरीषचं उत्तर होतं की माझ्यापेक्षा सगळ्यात जास्त आनंद होईल तो माझ्या वडिलांना, म्हणजे माझ्या नानांना जास्त होईल. आणि नानांना तर आनंद झालेलाच होता. त्यानंतर ते पितापुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या या शिरीषच्या तरेवाईक उत्तराचं आश्चर्य करीत शिक्षक बसत होते. शिक्षकाच्या मनामध्ये कुठेतरी वाटत होतं की प्रत्येक वेळी तो नानांचं नाव का बरं घेतो, नानांचं नाव का सांगत असतो. नाना अगदी रोज त्याच्याबरोबर येत असतात
मग याचं रहस्य काय असावं, का नाना त्याच्याबरोबर येत असतील? या प्रश्नाचं उत्तर त्यांना शिक्षकांना काही सापडत नव्हतं. आणि त्याचसोबत आणखी एक गोष्ट त्यांना रहस्यमय वाटत होती, ती अशी की वरचेवर नाना ज्यावेळेस जवळ असतात तेव्हा शिरीष मोकळ्यापणाने व्हायोलिन सादर करत नाही किंवा व्हायोलिन वाजवत नसावं, अशी काही त्यांच्या मनामध्ये शंका आलेली होती. तो का वाजवत नसावा हे रहस्य मात्र अजूनही उलगडलेलं नव्हतं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिरीष आला नाही. कार्यक्रम द्यायचं ठरवलं त्याने, शिक्षकांनी तसं सांगितलंही, आणि दुसऱ्याच दिवशी शिरीष आला नाही. आणि शिरीषचा हा पहिलाच खाडा होता. एखाद्या वेळेस त्याला जमलं नसेल असं लेखकाला वाटलं, पण दुसऱ्याही दिवशी तसंच. दुसऱ्याही दिवशी शिरीष आला नाही. असं करत 4था दिवस गेला, 5वा दिवस गेला, असे करत करत 15 दिवस गेले आणि तरीसुद्धा शिरीषचा काही पत्ता नव्हता. आणि 16व्या दिवशी एक माणूस चिठ्ठी आणि निरोपाचे पैसे घेऊन, फीचे पैसे घेऊन तो आला आणि त्याने शिक्षकांना सांगितले की नाना आजारी असल्या कारणामुळे शिरीष काही येऊ शकणार नाही, असे तो म्हणाला. आणि मग मात्र शिक्षकांना राग अनावर झाला आणि ते रागानं म्हणाले की नानांशी त्याला काय करायचं आहे, इकडं कार्यक्रम जवळ यायला लागलेला आहे आणि आता तो घडी खाडे करून राहतोय. शिरीष आला नाही त्याची वाट पाहून आता मात्र शिक्षकांनी ठरवलेलं होतं की शिरीषचा कार्यक्रम रद्द करायचा. त्याचं नाव सुद्धा आपण काढायचं नाही. स्वाभाविक आहे की ज्याच्यावरती एवढा विश्वास ठेवला तो 15 दिवस येत नाही, कार्यक्रम जवळ यायला लागलेला आहे आणि आता तो कार्यक्रमाला सुद्धा उपस्थित राहणार नाही. आणि त्यामुळे शिक्षकांना सुद्धा थोडासा राग आलेला होता आणि मनोमन त्यांनी ठरवलेलं होतं की आता यापुढे शिरीषचं नाव सुद्धा काढायचं नाही. आणि त्यांनी तसं ठरवून बाकीचे विद्यार्थी ते आपल्या कार्यक्रमासाठी तयार करायला सुरुवात केलेली होती. असे म्हणत ते दिवस गेले आणि समारंभाचा दिवस येऊन ठेपला. सकाळपासूनच कुठेतरी शिक्षकांच्या मनामध्ये शिरीषची आठवण येत होती आणि शिरीषच्या आठवणीने ते उगाचच बेचैन झालेले होते, अस्वस्थ झालेले होते. सकाळची सगळी इतर कामं जी आहेत ती आटोपून ते जरा स्वस्थ बसतात न बसतात तोच शिरीष येऊन दारात उभा राहतो. आणि शिरीषला पाहून शिक्षक ताडकन उठून उभे राहतात आणि त्याच्या जवळ जातात आणि लगेचच त्याला बोलायला सुरुवात करतात की अरे शिरीष, तुझा पत्ता तरी काय आहे, कुठे होता तेवढे दिवस तू, आणि आज एकटाच कसा काही, नाना कसे नाही आले तुझ्याबरोबर? कारण नाना जर तुझ्यासोबत आले नाही तर इकडची दुनिया तिकडे होईल ना. कारण प्रत्येक वेळी नाना शिरीष बरोबर त्या संगीत विद्यालयामध्ये यायचे. कुठंतरी शिक्षकांच्या मनामध्ये थोडासा का होईना पण तो राग होता. आणि आता तर शिरीषने एवढे दिवस खाडे गेलेले आहेत आणि नेमका समारंभाच्या दिवशी शिरीष दारात येऊन थांबतोय आणि नाना त्याच्यासोबत नाही आहे. त्यावरती त्यांचं हा जो प्रश्न आहे की नाना नाही आहे तर इकडची दुनिया तिकडे होईल ना. आणि त्यावर शिरीषनं उत्तर दिलं की इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर, कारण नाना यापुढे मी तुम्हाला एकटाच दिसेन, कारण नाना मला सोडून कायमचे निघून गेलेले आहेत. म्हणजे त्याचे नाना वारलेले होते. बऱ्याच सांत्वन केल्यानंतर, बराच दिलासा दिल्यानंतर त्याने विचारलं, शिरीषने विचारलं की आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना. आणि उदासपणे शिक्षकांनी सुद्धा सांगितले की हो, आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे. आणि मग शिरीषनं न राहून विनंती केली की आज मला कार्यक्रम द्या, आज तुम्ही नाही म्हणू नका सर, एवढी माझी इच्छा तुम्ही पूर्ण करा. आणि असं म्हटल्यावरती मात्र त्यांच्यातला शिक्षक जागा झाला आणि ते शिक्षक म्हणाले, सौम्य आवाजात म्हणाले की मी तुला समजून घेऊ शकतो, तुझ्या भावना मी समजून घेऊ शकतो, पण माझा नाईलाज आहे. कारण विद्यालयाचा पहिलाच कार्यक्रम आहे आणि या पहिल्याच कार्यक्रमावरती आज माझ्या विद्यालयाची इब्रत अवलंबून आहे, इज्जत अवलंबून आहे. त्यात थोडी जरी चूक झाली तर विद्यालयाचं नाव खराब होऊ शकतं. त्यामुळे आज तू काही कार्यक्रम मागू नकोस. त्यातून तू 2 महिने गैरहजर होतास आणि असं कसं मी तुला कार्यक्रम देऊ शकतो. त्यावरती आगतिक होऊन सुद्धा शिरीषनं खूप विनंती केली
की सर माझी एवढी विनंती तुम्ही मान्य करा की तुम्ही मला आज कार्यक्रम द्या, आज मला वाजवू द्या, आणि त्यानंतर मात्र मी व्हायोलिनला परत जन्मात कधीही हात लावणार नाही. शिक्षकही म्हणाले की तू पुढे जन्मभर वाजव, पण आज मात्र मी तुला कार्यक्रम देऊ शकत नाही, कारण आज तुझी मनस्थिती ठीक नाही. पण पुढे शिरीष म्हणाला की जर तुम्ही मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आज आपोआपच सुधारेल, त्यामुळे तुम्ही मला कृपा करून कार्यक्रम द्या सर. आणि त्याप्रमाणे त्याची अवस्था बघून तो ज्या पद्धतीनं कळवळीनं बोलत होता हे पाहून शिक्षकांनी शिरीषला कार्यक्रम द्यायचं ठरवलं आणि शिरीषनं सुद्धा या कार्यक्रमामध्ये वाजवायला सुरुवात केली. पण शिरीष कार्यक्रमामध्ये अगदी मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे, एखाद्या कसबी कलाकाराप्रमाणे तो वाजवत होता. त्यामुळे शिक्षकांना विश्वास बसेन आपल्या कानांवरती की एवढ्या दिवसाच्या गैरहजेरीनंतर सुद्धा शिरीष इतक्या चांगल्या पद्धतीनं कसा काय वाजवतो, आणि इतके तो शिकला तरी कुठे असा विचार त्यांच्या मनामध्ये येत होता. आणि इतकं उत्कृष्ट तो वाजवतोय, त्यामुळे शिक्षकाच्या मनामध्ये आलं की समोर बसलेले जे प्रेक्षक आहेत ते काय विचार करतील की हा नवीन आलेला जो मुलगा आहे तो इतकं उत्कृष्ट वाजवतोय, तर या विद्यालयातले जे जुने विद्यार्थी आहेत, जे जुने विद्यार्थी ते किती छान पद्धतीनं वाजवत असतील असं प्रेक्षकसुद्धा विचार करत असणार आहेत. आणि याच्यानंतर मी आता कुणाला बरं वाजवायला पाठवू या कार्यक्रमामध्ये असा विचार करत असतानाच टाळ्यांचा कडकडाट झाला. शिरीषचा कार्यक्रम संपला आणि शिक्षक भानावरती आले आणि शिरीष स्टेजवरून पटकन आत आला आणि शिक्षकांच्या पायावर त्याने डोकं ठेवलं आणि त्याला उठवत शिक्षकांनी सुद्धा त्याला विचारलं की हा काय प्रकार आहे की तू माझ्याकडे न येता दुसऱ्या कुठेतरी तू शिकायला जात होतास का, कारण तू इतकं छान पद्धतीनं वाजवत होतास. आणि त्यानंतर डोळे पुशीत शिरीष म्हणाला की सर ही तुमची भलतीच शंका आहे, मी कुठेही दुसरीकडे गेलो नव्हतो. जे काही घडलं ते त्यानं सांगायला सुरुवात केली. काय घडलं की ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली त्याच रात्री माझे नाना वारले आणि मला धक्का बसला. शिरीष म्हणतोय की ज्यांच्यासाठी मी शिकत होतो तेच गेल्यावरती मी आता कशासाठी बरं शिकायचं, असा मनामध्ये विचार आला आणि त्याने ठरवलं की आता इथून पुढे व्हायोलिनला हात लावायचा नाही. पण शिरीष पुढे जाऊन सांगतो की कदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल तर माझे जे नाना आहेत ते नाना एकेकाळी उत्कृष्ट असे गवई होते, पण त्यांना कसलासा जबर अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये माझे नाना ठार बहिरे झाले. त्यांना कानाने काहीही ऐकू येत नव्हतं. ओठांच्या हालचालींवरून काही शब्द त्यांना समजत होते, पण बहिरेपणा आलेला आहे याच्या दुःखापेक्षा नानांना ते संगीत सेवेपासून दूर गेले याचं वाईट जास्त वाटत होतं आणि याचाच धक्का नानांना बसलेला होता. आणि म्हणून शेवटी नानांनी शिरीषला उद्युक्त केलं होतं, प्रोत्साहित केलं होतं की काहीतरी कला शिक, कारण कुणीतरी संगीतशास्त्रासाठी सतत धडपड करत आहे हे पाहण्यातच त्यांना अत्यंत आनंद होत होता, अत्यंत सुख मिळत होतं. आणि त्यांच्या सुखासाठी त्यांना ऐकू काहीच येत नव्हतं, पण नुसतं पाहून त्यांना समाधान मिळत होतं. त्यामुळे ते ज्या वेळेस माझ्यासोबत शिकवणीला येत होते त्यावेळेस शिरीष म्हणतोय की मी मोकळेपणाने वाजवू शकत नव्हतो का, तर नानांना काहीच ऐकू येत नाही. त्यामुळे मला खेद वाटायचा की मी वाजवण्यामध्ये कितीही प्रगती केली, कितीही कौशल्य दाखवलं तरीसुद्धा नाना मात्र ते ऐकू शकत नाहीत. आणि या विचारामुळे मी नानांसमोर तितक्या मोकळेपणाने वाजवत नव्हतो. पण ज्या दिवशी माझे नाना गेले त्याच दिवशी संगीत बंद असं मी ठरवून टाकलेलं होतं. पण शिरीष म्हणते की दुसऱ्या क्षणी माझ्या मनामध्ये विचार आला की नाना वाद्य ऐकू शकत नव्हते, वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून ते नक्की ऐकत आहेत. आणि लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवशी ठरवलं आणि त्याच दिवसापासून मी व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आणि आज सकाळपासून मी घरातून कुठेही बाहेर पडलो नाही,
24 तास फक्त मी एकच उद्योग करत राहिलो, एकच ध्यास माझ्या मनामध्ये होता की आज वादन विद्यालयाच्या कार्यक्रमामध्ये वाजवायचं आहे. आणि मी सराव करायला लागलो आणि एवढाच मला भास होत होता की पुढच्या ताना, पुढचे सूर मला नानाच देत आहेत. तबल्याचा ठेकासुद्धा नानांनीच धरलेला आहे आणि तंबोऱ्यावरून सुद्धा नानाच आपली बोटं फिरवत आहे. आणि आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक प्रेक्षक गृहामध्ये बघून मी गडबडून गेलेलो होतो. मी थोडासा घाबरलेलो होतो. पण दुसऱ्या क्षणी मी डोळे मिटले आणि डोळे मिटून घेताच माझ्यासमोर माझ्या नानांची मूर्ती आली आणि ते मला म्हणाले की बेटा वाजव, मी ऐकतो आहे. आणि मला जोर चढला आणि माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. आणि शिरीष गप्प बसला. त्यावरती शिक्षक काहीच बोलू शकला नाही. अशी ही वडील आणि मुलगा यांची भावस्पर्शी अशी कथा व पु काळे यांनी तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे. अतिशय सुंदर असा हा पाठ आहे. पुस्तक तुमच्याकडे येतील त्यावेळेस नक्की पाठ परत तुम्ही वाचा. या पाठावरची प्रश्न उत्तरं मी तुम्हाला लिहून दिलेली आहेत, तीही वेळोवेळी वाचत चला. त्याच्या पुढचा सुद्धा पाठ आपण अभ्यासणार आहोत, पण यानंतर जो पाठ येणार आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोतच. जे काही आपलं याआधी झालेलं आहे, मग ती संतवाणी असू देत, दोन्ही संतवाणी असू देत किंवा पाठ असू देत, ते तुम्ही पुन्हा एकदा वाचा. त्याची प्रश्नोत्तरं तुम्ही पुन्हा एकदा वाचा. ते लिहून काढा, न बघता लिहून काढण्याचा तुम्ही ते प्रयत्न करा. याचा पुढचा अभ्यासक्रम आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.